जूनची सरासरी आपण बघतोय। यंदाचा पाऊस 672.63 मिलीमीटर। रत्नागिरीमध्ये जूनची सरासरी 817.94 इतकी आहे आणि यंदाचा पाऊस झाला 819.05। रायगडमध्ये जाऊया, जूनची सरासरी 650.58 असते, यंदाचा पाऊस 714.42 मिलीमीटर झाला। जूनची सरासरी मुंबईमध्ये आपण बघतोय 551.60 आणि यंदाचा पाऊस झालाय 757.50। आपण जाऊया ठाण्याकडे, जूनची सरासरी 440.09 मिलीमीटर इतकी असते, तर यंदाचा पाऊस आत्ताच झाला 372.28। नाशिककडे जाऊया, जूनची सरासरी 154.97 असते आणि आता जो पाऊस झालाय नाशिकमध्ये तो 80.45 इतका झालाय। नंदुरबारकडे जाऊया, जूनची सरासरी 123.83 आणि आतापर्यंतचा पाऊस 110.25। धुळ्याचं आपण पाहतोय, यंदाचा पाऊस 117.25 झालाय। जळगावमध्ये आपण बघतोय, यंदाचा पाऊस 102.35। औरंगाबादमध्ये जूनची सरासरी 131.42 असते, यंदाचा पाऊस 160 आहे। अहमदनगरमध्ये जूनची सरासरी 101 असते, आता पाऊस झाला 84.57। पुण्यामध्ये जाऊया, जूनची सरासरी 101.44 असते, आता 84.57 झालाय। साताऱ्यामध्ये जूनची सरासरी 149.30 असते, आतापर्यंत पाऊस झाला 195.83। कोल्हापूरमध्ये जूनची सरासरी 337.79 झालेला आहे, यंदाचा पाऊस 247.02। सोलापूरची आकडेवारी आपण पाहतोय, जूनची सरासरी कशी असते 102 आणि आता पाऊस झाला 50.57। उस्मानाबादकडे जाऊया, 102.02 अशी जूनची सरासरी असते, पाऊस झालाय 50.57। बीडमध्ये जूनची सरासरी 128.03 असते, पाऊस आतापर्यंत झाला 71.95। लातूरमध्ये 145 साधारण सरासरी असते, पाऊस झाला 83.47। नांदेडमध्ये जूनची सरासरी 164.84 असते, पाऊस झाला 147.36। जालनामध्ये आत्ताचा पाऊस 122.68 झालाय। परभणीमध्ये 126.61 अशी जूनची सरासरी असताना 105 पाऊस झालाय। हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यांची सुद्धा आपण सरासरी आणि पाऊस कितपर्यंत झालाय ते पाहतोय। बुलढाणामध्ये 177.50 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।